गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन. अटेंडन्स लावा. क्लास रेकॉर्ड होतोय. अटेंडन्स लावा सगळ्यांनी. जे क्लासमध्ये एंटर झाले त्यांनी सुद्धा अटेंडन्स लावा पटकन. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स लावले. US2 चं टेक्स्ट बुक ओपन करा सगळ्यांनी. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, तर चला आपण स्टार्ट करूया क्लासला. ओके, सगळ्यांना माझा आवाज सुद्धा क्लिअर येतोय? गुड मॉर्निंग. Okay, let's start. So today we are going to start new lesson of environmental study 2. आपण environmental study 2 चा न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत आज. लेसन नंबर 14. ओके, लास्ट टाइम आपण लेसन नंबर 13 घेतला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं कसे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका केली त्यांनी त्यांची स्वतःची, कसे आग्र्याहून त्यांनी स्वतःचा प्राण वाचवलं, जीव वाचवला आणि तिथून ते पळून आले, ते आपण बघितलं. आज आपल्याला लेसन नंबर 14 शिकायचं आहे. आणि लेसन नंबर 14 मध्ये लेसन नंबर 14 चं नाव काय? द फोर्ट इज कॅप्चर बट द लायन इज डेड. द फोर्ट इज कॅप्चर बट द लायन इज डेड म्हणजे गड आला. गड म्हणजे काय? किल्ला आपल्या ताब्यामध्ये आला. फोर्ट आपण कॅप्चर केला, गड आला, पण सिंह गेला. सिंह काय झाला? गेला. ओके, तर सगळ्यांना माहित आहे ही स्टोरी. सगळ्यांना तानाजी पिक्चर माहिती आहे. तानाजी मूवी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि त्या तानाजी मूवी प्लस रिलेटेड हा काय लेसन आहे. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा तानाजीनी कसं जो किल्ला आहे कोंढाणा तो कसा जिंकला. ओके, ते आपण सगळं बघितलेलं आहे लाईव्ह. सगळ्यांनी बघितलंय तानाजी मूवी. तर त्या तानाजी मूवीलाच रिलेटेड हा टॉपिक आहे, स्टोरी आहे. ओके, तानाजी मालुसरेचीच ही स्टोरी आहे. ओके, चला मग आपण स्टडी करूया. सगळ्यांना स्टोरी तर सगळ्यात माहीतच आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये बघा सुद्धा शेवटी शिवाजी महाराज बोललेले होते, गड आला पण सिंह गेला. म्हणजे काय? तो फोर्ट, तो कोंढाणा फोर्ट आहे, तो त्यांच्या हातात आला, पण त्यांचा जो एवढा मोठा जो तानाजी मालुसरे जो एवढा चांगला सर्वंट होता, त्यांचा सेवक होता, तो त्याला त्यांनी लायन म्हटले, सिंह म्हटले, तो काय झाला? त्यांचा तिथे डेड झाला, मरण पावला. म्हणून त्यांनी काय म्हटले? गड आला पण सिंह गेला. ओके, सगळ्यांना लेसनचं नाव मिनिंग कळालं? लेसनचं मिनिंग कळालं? टायटलचं? ओके, चला मग आपण स्टार्ट करूया स्टोरीला. बघा फर्स्ट काय दिलंय? जिजामाता विश. ओके, जे जिजाबाई आहेत, महासाहेब आहेत, त्यांची इच्छा काय होती ते आपण बघूया. ओके, द 23 forts which Shivaji handed over to Jai Singh were still in the hands of Mughal. तर शिवरायांचे शिवरायांनी जो जयसिंग होता त्याला दिलेले 23 किल्ले अजून कोणाकडे होते? मुघलांकडे होते. ओके, कोंढाणा वॉज वन ऑफ दिस 23 फोर्ट्स. तर 23 फोर्ट मध्ये कोंढाणा हा सुद्धा कोणाकडे होता? मुघलकडे
किल्ला होता. ओके. One day Jijamata said to Shivaji, Shivba, it is not safe to leave the strong Kondana fort in enemy hands. You must recapture it. बघा, जिजामाता एक दिवस काय म्हणाली शिवाजी महाराजांना, की शिवबा, कोंढाणा सारखा एवढा स्ट्रॉंग किल्ला, एवढा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही वाटत. ते तो तू परत घे असं त्यांनी सांगितलं. शिवाजी वॉज थिंकिंग ऑन द सेम लाईन्स. ही वॉज व्हेरी अनहॅपी दॅट कोंढाणा वॉज इन द मुघल हँड्स. बघा, तर शिवाजी महाराजांनी काय केलं, जे जिजामाता त्यांना म्हणाली, तर त्याच्यावर त्यांनी खूप विचार केला. आणि ते सुद्धा काय होते, अनहॅप्पी होते. ते सुद्धा खुश नव्हते की म्हणजे एवढा बळकट किल्ला, एवढा स्ट्रॉंग किल्ला तो कोणाच्या इथे होता, मुघलांकडे होता. बोथ शिवाजी अँड जिजाबाई साहेब वेर व्हेरी अनहॅपी अबाउट इट. इट वॉज लाईक अ थ्रॉन इन देअर साइड. Shivaji started making his plans to recapture of Kondana. Who could be entrusted with this task? It was very difficult to Kondana. बघा, तर जो कोंढाणा किल्ला होता, ओके, तो शिवाजी महाराज ज्यांना तो परत घ्यायचाच होता. जिजामाता आणि शिवाजी महाराज खूप दुःखी होते. जो कोंढाणा किल्ला मुघलांकडे होता हे बघून त्यांना खूप दुःख वाटत होतं. ओके. शिवाजी महाराजांनी तो परत घ्यायचा त्यांनी ठरवलाच आहे. मग आता त्यांनी विचार करायला लागले की या कामासाठी कोणाला निवडायचं, कोण करू शकतं, कोणावर आपण ट्रस्ट ठेवू शकतो, की हा. आणि तो कोंढाणा किल्ला एकदम म्हणजे त्याला कॅप्चर करणं खूप डिफिकल्ट होतं. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय तो कोंढाणा किल्ल्याकडे जाण्यासाठीच किती म्हणजे चढणंच किती हे होतं, एकदम डिफिकल्ट होतं. मग अशा असा कोणतरी आपल्याला निवडायला लागेल ना, की जो कोंढाणा करू शकतो. तर त्यांनी विचार करायला लागले. ओके. तर सगळ्यांना कळालं फर्स्ट वाला याच्यामध्ये काय सांगितलंय. जिजामाता होत्या, महासाहेब होत्या, त्यांची विश सांगितले. तर त्यांना काय, जे शिवाजी महाराजांचे 23 जे फोर्ट्स होते, किल्ले होते, ते कोणाकडे होते, जयसिंगचे जयसिंगला दिलेले ते अजून कोणाकडे होते, मुघलकडे होते. ओके. आणि त्यांचा तो कोंढाणा किल्ला तो सुद्धा मुघलांकडेच होता. मग त्यांना शिवाजी महाराज आणि जिजामाता यांना खूप दुःख वाटत होतं की त्यांचा जो कोंढाणा किल्ला आहे तो अजूनही मुघलांकडे आहे. मग एक दिवस जिजामाता त्यांना म्हणाल्या की शिवबा, हा कोंढाणा किल्ला मुघलांच्या हाती चांगला नाही वाटत, म्हणजे त्यांच्या हाती असणं बरं नाहीये. सो मला सगळ्यांना माहितीये मुघल त्याचा कसा काय करायचे, गैरवापर करायचे, मिसयूज करायचे. ओके. मग त्याच्यामुळं जिजामाता म्हणाले की त्यांच्याकडे हा जो किल्ला आहे तो असणं चांगलं नाहीये, बरं नाही वाटत आहे, तो तू परत घे. मग याच्यावर शिवाजी महाराजांनी खूप विचार केला आणि त्यांनी ठरवलं की कोंढाणा आता आपण कॅप्चर करायचाच. पण त्यांच्या मनात हे विचार यायला लागले की या कामासाठी कोणाला आपण हे करायचं, निवडायचं, कोणावर ट्रस्ट ठेवायचा. ओके. कळालं फर्स्ट हे. त्याच्यानंतर बघा, तानाजी मालसुरे. तानाजी वॉज शिवाजी कम्रॅड right from the beginning. He came from the village Umarthe near Mahad in the Konkan. बघा, he was ever ready to put his heart and soul into any work assigned to him by Shivaji. Tanaji was strong and well built and as clever as he was brave. He was passionately devoted to Shivaji. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तानाजी मालसुरे हा आधीपासून शिवाजी महाराजांचा कोण होता, साथीदार होता. ओके. तो कुठे राहायचा, कोकण मध्ये उमरठे महड जवळ उमरठे गाव होतं, त्या गावामध्ये तो राहायचा. ओके. आणि तो शिवाजी महाराजांनी कुठलंही काम सांगितलं तर त्या कामामध्ये तो एकदम मन लावून ते काम करायचा. ओके. तानाजी हा एकदम स्ट्रॉंग होता, हिम्मतवान होता आणि अंगाने धिप्पाड होता. ओके. आणि क्लेवर सुद्धा होता, हुशार सुद्धा होता आणि काय होता, शूर सुद्धा होता. ओके. ब्रेव सुद्धा होता. ही वॉज अ पॅशनेटली डिवोटेड टू शिवाजी. आणि त्याची जी शिवाजी महाराजांवर खूप जास्त भक्ती होती. ओके. तो शिवाजी महाराजांना खूप मानायचा. ओके. सगळ्यांनी मूवी मध्ये तर बघितलंय. ओके. कसं त्यांनी शिवाजी महाराजांचं एक गोष्ट त्यांनी ऐकली. कळालं सगळ्यांना फर्स्ट टू पॅरा. तानाजी मालसुरे बद्दल कळालं सगळ्यांना.
कुठे राहायचा तानाजी मालुसरे? महड, कोकणमध्ये महडच्या जवळ एक गाव होतं उंबरटे, तिथे तो राहायचा. ओके. शिवाजी महाराजांचं कुठलंही काम करण्यामध्ये तो कधी मनाई करायचा नाही. जेही काम सांगायचे शिवाजी महाराज त्याच्यावर तो मन लावून करायचा. ओके. आणि तो एकदम क्लेवर होता, ब्रेव होता, स्ट्रॉंग होता. ओके. आणि त्याची शिवाजी महाराजांवर खूप जास्त काय होती, भक्ती होती. ओके. तो शिवाजी महाराजांना खूप मानायचा. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. आता बघा त्याच्यानंतर काय झालं. कोंडानास मॅरेज फर्स्ट. आता बघा, आधी लगीन कोंडाण्याचं तुम्ही ऐकलं असेल, तेव्हाच काय असतं, तानाजी मालुसरेच्या मुलाचं सुद्धा लग्न असतं ना. आणि पण त्यांनी काय म्हटलेलं असतं की पहिले लग्न कोणाचं, कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं, असं त्यांनी म्हटलंय. ओके. तर बघा आपण याच्यामध्ये बघूया. कोंढाणाच मॅरेज फर्स्ट, आधी लग्न कोंढाण्याचं. तानाजी वॉज बिझी मेकिंग प्रिपरेशन फॉर हिज सन रायबाज वेडिंग. बघा, तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीमध्ये होता, त्याचं सगळं प्रिपरेशन करण्यामध्ये तो बिझी होता. एव्हरी वन इन इन द हाऊस वॉज बिझी विथ द मॅरेज प्रिपरेशन. The marriage was only 4 days away. Tanaji thought that he would go and invite Shivaji Maharaj and Mahasaheb to the wedding. बघा, तर त्याच्या मुलाचं लग्न होतं, तर सगळेजण घरातले सगळे बिझी होते. लग्नाच्या याच्यामध्ये कामामध्ये सगळेजण बिझी होते, सगळेजण तयारीला लागले होते. ओके. आणि रायबाचं जे लग्न होतं ते फक्त 4 दिवसावरच राहिलं होतं. म्हणून तानाजी मालुसरेने काय ठरवलं की आपण काय करावं, शिवाजी महाराजांकडे जावं आणि त्यांना इन्व्हाइट करावं की रायबाच्या लग्नाला तुम्ही सुद्धा या. शिवाजी महाराजांना आणि महासाहेबांना त्यांनी इन्व्हाइट करायचं ठरवलं. ओके. अकंपनीड बाय शेलार मामा. Accompanied by Shelar Mama, he went to Shivaji Maharaj to give him and Mahasaheb his personal invitation to the wedding. बघा, तर त्यांनी काय केलं, तानाजी मालुसरे कोणाला घेऊन गेले सोबत? शेलार मामाला. शेलार मामाला घेऊन गेले कुठे? शिवाजी महाराजांकडे. त्यांच्याकडे निमंत्रण द्यायला, त्यांना आमंत्रण द्यायला, रायबाच्या लग्नासाठी आमंत्रण देण्यासाठी ते कुठे गेले? शिवाजी महाराजांकडे गेले. कोणाला घेऊन? शेलार मामाला. ओके. ऑन रिसिव्हिंग द इन्व्हिटेशन फ्रॉम शेलार मामा, शिवाजी said, Shelar Mama, you go back and celebrate the wedding. I am sorry, I shall be unable to attend. I have decided to lead a companion for the recapture of कोंढाणा. बघा, मग त्यांनी काय केलं, जसे ते इन्व्हाइट करायला गेले शिवाजी महाराजांना. ओके. तर शिवाजी महाराज काय म्हणाले? शेलार मामा, तुम्ही रायबाचं लग्न काय करा, उरकून घ्या. ओके. तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतःला काही येऊ शकणार नाही, आम्ही स्वतः काही येऊ शकणार नाही लग्नाला, कारण आम्हाला काय करायचंय, कोंढाणाला कॅप्चर करायचंय. ओके. आम्हाला कोंढाणाला काय जिंकायचंय. ओके. असं शिवाजी महाराज म्हणाले. त्याच्यानंतर बघा काय झालं. As soon as Tanaji heard this, he said, Maharaj, do you propose to undertake this difficult and dangerous companion while Tanaji is still alive? Then what is the use of person like me? This will not do. बघा, काय बोलले शिवाजी महाराजांचे जे शब्द होते मगाशी शेलार मामाला म्हटले, तर ते ऐकून तानाजी काय म्हणाला की महाराज, तानाजी जिवंत असताना तुम्हाला तुमच्या जीवा असताना तुम्हाला हा कोंढाण्याच्या जीवावर कामगिरी करायला जाणार? मग या माझ्यासारख्या माणसाचं काय उपयोग इथे? मी इथे असून सुद्धा तुम्ही का का जाणार त्या डेंजर मध्ये, त्या धोक्यामध्ये तुम्ही का पडणार? I shall first perform the marriage of Kondana by capturing it. Raiba's wedding can wait. You must can wait. You must allow me to lead this companion and गिव मी युअर ब्लेसिंग फॉर इट सक्सेस. बघा, मग लगेच तानाजी काय म्हणत, ते काही नाही, मी पहिले काय करणार, कोंढाण्याचं लग्न करणार, मग माझ्या रायबाचं करणार. ओके. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार आणि मला आशीर्वाद द्या. कळालं सगळ्यांना? तर कोंढाण्याचं पहिलं लग्न कसं, कोंढाण्याचं
कसं आधी लग्न कोंढाण्याचं कसं ठरलं? फर्स्ट कळालं सगळ्यांना? काय सांगितलं याच्यामध्ये? जो तानाजी होता तो आपल्या मुलाच्या लग्नाचं काम करण्यामध्ये बिझी होता. ओके. सगळेजण त्याच्या घरचे सगळे कामामध्ये प्रिपरेशन करण्यामध्ये बिझी होते. ओके. मग तेव्हा आणि त्याचं लग्न रायबाचं लग्न 4 दिवसावर होतं. म्हणून तानाजींनी काय ठरवलं की आपण शिवाजी महाराजांकडे जावं आणि शिवाजी महाराज आणि मायासाहेबांना काय इन्व्हाइट करावं तानाजीच्या लग्नाला. ओके. आणि मग ते कोणाला घेऊन गेले सोबत? शेलार मामाला घेऊन गेले. ओके. आणि शेलार मामाला घेऊन गेल्यानंतर त्यांनी शिवाला काय दिलं? शिवाजी महाराजांना आणि महासाहेबांना आमंत्रण दिलं लग्नाचं. तेव्हाच शिवाजी महाराज काय म्हणाले शेलार मामाला की तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या. आम्हाला काय यायला जमणार नाही कारण आम्हाला कोंढाण्याच्या कामगिरीवर जायचं आहे. ओके. कोंढाणा कॅप्चर करायला जायचं आहे. आणि हे ऐकताच तानाजी काय म्हणाला की महाराज तुम्हाला माझ्यासारखा तानाजी जिवंत असताना तुम्हाला स्वतःच्या जीवावर कामगिरी करायला जाणार? मग मी कशाला आहे? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार आणि मला आशीर्वाद द्या. ओके. कळालं सगळ्यांना? कोंढाण्याच फर्स्ट मॅरेज. सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. आता त्याच्यानंतर काय झालं बघूया आपण. तानाजी प्लॅन. आता तानाजीने प्लॅन केलाय कसं कॅप्चर करायचंय बघा. विथ दिस वर्ड तानाजी टूक चार्ज ऑफ कंपॅनियन अँड लेफ्ट फॉर कोंडाणा. बघा. तर शिवाय तानाजीने काय केलं? अ, जे त्यांनी जे वर्ड्स बोलले होते, जे काय ते बोलले होते ते त्यांनी घेतले आणि ते कुठे गेले? कोंढाण्याला कॅप्चर करायला निघाले. ओके. द फोर्ट वॉज देन अंडर द इमिडिएट कंट्रोल ऑफ उदयभान, अ राजपूत ऑफिसर अपॉइंटेड बाय जयसिंग. बघा. तर हा जो कोंढाणा होता कोणी कॅप्चर केला होता? आपण सगळ्यांनी बघितलंय, उदयभाननी. ओके. उदयभाननी काय केला होता? तो कॅप्चर केला होता. उदयभान वॉज अ डिसिप्लिन अँड विजिलंट ऑफिसर. देर वेर टू एंट्रन्सेस. हा जो उदयभान होता तो कसा होता? डिसिप्लिन होता. ओके. आणि थोडा विजिलंट होता. देर वेर टू एंट्रन्सेस. आणि आता या दरवाजाला या किल्ल्याला 2 दरवाजे होते. ओके. टू द फोर्थ. बोथ वेअर हेविली गार्डेड बाय उदयबान मेन. आणि दोन्हीही जे दरवाजे होते किल्ल्याचे ते त्याच्यावर उदयबाननी बंदोबस्त ठेवला होता. त्याचे जे 2 मॅन होते ते त्यांनी बरोबर तिथे काय केले होते? उभे केले होते. ओके. हाऊ देन टू माउंट अँड असॉल्ट. Tanaji quietly made a detailed inspection of the fort. On the western side, there was a steep precipice where there no guards. Tanaji decided to attack from that side. He explained his plan to his younger brother. He said, "You take a detachment of 500 troops and try अँड रीच द कल्याण गेट." बघा. काय केलं आता? त्या उदयभाननी दोन्ही जे दरवाजे होते त्याच्यावर त्याचे जे गार्ड्स होते ते त्यांनी ठेवले होते. पक्का बंदोबस्त ठेवला होता. मग तेव्हा असे बंदोबस्त असताना त्या गडावर कसं जायचं? तर यांना तो प्रश्न पडला. मग तानाजीने काय केलं? पूर्ण जो फोर्ट आहे त्याला पूर्ण त्यांनी काय केलं? ऑब्झर्व केलं. ओके. मग वेस्टर्न साईडला एक उंच कडा होती. वेस्टर्न साईडला काय होती? एक कडा होती. ती त्या साईडला कोणाचा पहारा नव्हता. मग तानाजीने काय विचार केला की त्याच साईडने आपण काय करायचं? एंटर करायचं. ओके. आणि त्यांनी काय केलं? आपल्या यंगर ब्रदरला, आपल्या छोट्या भावाला काय सांगितलं की तू काय कर? 500 जे हे आहेत सैनिक आहेत त्यांचा ग्रुप घेऊन कल्याणचा दरवाजा काय करायचा? तू तिथपर्यंत यायचं. ओके. With another 300, I shall scale this precipice and गेट इनसाइड द फोर्ट. आणि तो काय बोला? मी 300 मावळे घेऊन 300 मावळे घेऊन मी काय करणार? गडावर चढणार. ओके. आणि मी गडावर
चढल्यावर मी काय करणार, तो कल्याण गेट काय करणार, उघडणार. सगळ्यांनी बघितलं, ॲज सून ॲज वी आर देअर वी शाल थ्रो ओपन द डोअर्स ऑफ द कल्याण गेट. जसं मी किल्ल्यावर चढेल, मी त्या किल्ल्यावर पोहोचेल, तर मी तसाच काय करेल, तो कल्याणचा गेट उघडून टाकेल. ओके. देन यू स्टेप इन अँड जॉईन अस. मग तुम्ही काय करा, आतमध्ये या आणि आम्हाला जॉईन व्हा. टुगेदर वी शाल डिस्ट्रॉय द मुघल ट्रूप्स डिफेंडिंग द फोर्ट विथ द प्लॅन थस फायनलाइज. सूर्याजी अँड तानाजी वेंट देअर डिफरंट वेज. मग त्यांचं काय झालं, हा प्लॅन त्यांनी काय ठरवलं की मग तू नंतर आमच्या ट्रूपला, आमच्या सैन्याला जॉईन हो आणि आपण सगळे काय करू, हे जे मुघलचे सैन्य त्यांना काय करून टाकू आपण, त्यांना त्यांचा धुव्वा उडून टाकू. अशा प्रकारे सूर्याजी आणि तानाजींनी दोघांनी प्लॅन केला आणि दोन्ही वेगवेगळ्या काय केले, वेजनी निघाले. कळालं सगळ्यांना. तानाजीचा प्लॅन काय होता बघा. तानाजीच्या प्लॅन मध्ये काय सांगितलंय, पहिले सांगितले की हा जो फोर्ट होता कोंडाणा, तो कोणी कॅप्चर केला होता, उदयभाननी केलेला होता कॅप्चर. जो राजपूत काय होता, एक ऑफिसर होता. ओके. आणि नंतर त्यांनी सांगितलं की या कोंडाणा किल्ल्याला काय होते, दोन दरवाजे होते, दोन एंट्रन्स होते. ओके. तर त्याच्यातल्या दोन्ही एंट्रन्सला काय केलं होतं, उदयभाननी आपले आपले एक गार्ड ठेवला होता आणि कडक बंदोबस्त ठेवला होता. ओके. मग तानाजीला विचार पडला की अशा बंदोबस्त मध्ये आपण कुठून एंटर करायचं कोंडाणा किल्ल्यावर. मग त्यांनी काय केलं, पूर्ण जो फोर्ट होता तो पूर्ण त्यांनी ऑब्झर्व केला. ओके. मग त्याच्यामध्ये त्यांना वेस्टर्न साईडला, पश्चिमेला एक उंच कडा दिसली त्यांना, एक उंच असं वेस्टर्न साईडला काय दिसलं त्यांना, एक उंच असं कडा दिसली. आणि त्या कड्यावर कोणच नव्हतं, पहारे म्हणजे गार्ड कोणच नव्हतं तिथे. ओके. मग त्यांनी काय ठरवलं की मी तिथून काय करणार, ती कडा चढणार आणि तिथून कोंडाणावर काय करणार, एंटर करणार. ओके. आणि मग त्यांनी सांगितलं त्यांच्या छोट्या भावाला की तू काय कर, तू सुद्धा 500 सैन्य घेऊन, मावळे घेऊन काय कर, किल्ला चढ आणि कल्याण गेट पर्यंत ये, असं त्यांनी सांगितलं. मग तो आणि मग तानाजी काय करणार, त्या कडावरून चढणार आणि कल्याण गेट पर्यंत जाणार आणि कल्याणचा गेट उघडणार. ओके. मग कल्याणचं गेट उघडल्यानंतर हे सुद्धा काय करणार, त्याला जॉईन होणार, तानाजीच्या सैन्याला जॉईन होणार आणि सगळेजण एकत्र मिळून सगळे जे हे आहेत मुघलचे सैनिक त्यांना मारणार. कळालं सगळ्यांना प्लॅन. प्लॅन कळाला तुम्हाला, कसा प्लॅन केला. सगळ्यांनी हे बघितलेलं आहे पिक्चर मध्ये, तर तुम्हाला एकदम इझिली कळणार आहे. ओके. मूवी मध्ये सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आता बघा नेक्स्ट काय दिलंय, ओव्हर द प्रिसिपीस अँड इनटू द फोर्ट. ओके. आता बघा त्यांनी कसं काय आतमध्ये ते गेले फोर्ट मध्ये, ते आपण बघूया. इट वॉज अ डार्क नाईट. रात्रीची वेळ होती. तानाजी अँड हिज मेन वेअर गॅदर ॲट द फूट ऑफ तानाजी अँड हिज मेन वेअर गॅदर ॲट द फूट ऑफ द प्रेसिपी. प्रेसिपी म्हणजे जी उंच कडा होती ना, जिथे त्यांनी चढायचा प्रयत्न, तिथून त्यांना एंटर करायचं ठरवलं, त्यात कडायला ते उभे होते. ओके. त्या कड्याच्या खाली ते उभे होते, कोण, तानाजी आणि त्याचे सैनिक. द साऊंड ऑफ क्रिकेट्स कुल्ड बी हिअर ऑल अराउंड. 5 and 6 members of Tanaji party started to scale the precipice. It was the indeed very high and steep. बघा काय झालं, मग जे ते सगळेजण होते, तानाजी आणि त्यांचे मावळे, ते वेस्टर्न साईडला जी कडा होती तिथे जाऊन ते उभे राहिले. ओके. आणि सगळीकडे जे रातकिडे होते त्यांचा आवाज येत होता. आणि मग अशामध्ये तानाजीचे जे 5-6 मावळे होते त्यांनी काय केलं, पहिले चढायला सुरुवात केली कडा. आणि ते म्हणायला लागले किती उंच कडा आहे ही. बट हा सम हाऊ दे मॅनेज टू गेट अ फूट होल्ड इन द रॉक, pull themselves up by pushing their fingers into rock cervixes and began the difficult and dangerous climb. बघा. तर ते म्हणायला लागले की ही कडा किती उंच आहे, तरीही त्यांनी काय केलं, चढायला सुरुवात केली. त्यांची जी हे होती पायाची बोट, त्यांनी काय केले, त्या दगडांच्या फटीमध्ये टाकले आणि कसे तरी चढले ते वरती. ओके. स्लोली बट शुअरली दे रिच ॲट द टॉप. As soon as they were on safe ground, they tied a thick rope to a strong tree and let it down the precipice. The others took hold the rope and climbed up
टू द टॉप लाईक अ मंकीज. बघा, मग काय केलं, जे दोन तीन जे पाच सहा होते ते वरती चढून गेले. मग त्यांनी काय केलं, दोरी बांधली. कशाला, एका झाडाला दोरी बांधली आणि ती दोरी काय केली, त्या कड्यावरून खाली सोडली. ओके. म्हणजे खाली बाकीचे उभे होते, तानाजी आणि त्याचे मावळे, अजून थोडे मावळे, ते काय केले, पटापट ती दोरीचा यूज करून वरती चढत गेले. मंकी सारखे चढत गेले. ओके. कळालं सगळ्यांना कसं त्यांनी जी कडा आहे ती पार केली. कळालं सगळ्यांना, ती कडा त्यांनी कशी पार केली, कळालं सगळ्यांना. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा काय झालं, तानाजी वेल्लोर, तानाजीचा पराक्रम. आता तानाजीने कसा पराक्रम केला बघा. बाय नाव सूर्याजी हॅड रीच द कल्याण गेट. आता इकडे सुद्धा सूर्याजी कल्याण गेट पर्यंत पोहोचलेला होता. ही वेटेड देअर फॉर डोअर्स टू ओपन. आणि तो वेट करत होता त्यांनी, कारण तानाजीने सांगितलं होतं की मी आल्यानंतर मी कल्याणचा गेट ओपन करा, म्हणून तो काय करत होता, वाट बघत होता. द बॅटल ऑन द बॅटल ऑन द फोर्ट स्टार्टेड. आणि त्या किल्ल्यावर युद्ध सुरू झालं. उदयभान हर्ड ऑफ दिस अटॅक. आणि उदयभानला सगळ्याची काय लागली, खबर लागली. द बॅटल ड्रम वॉज साऊंडेड. लढाईला सुरुवात झाली, नगारा वाजला. ओके. उदयभान गॅरिझन उदयभान्स गॅरिझन अटॅक तानाजीज मेन. आणि जे उदयभानचे सैन्य होते ते सुद्धा तानाजीच्या सैन्यावर अटॅक करायला लागले. अ ग्रीन बॅटल स्टार्टेड बिटवीन टू फोर्सेस इन द लाईट ऑफ डॅन्सिंग टॉर्चेस. द मावलाज ओपन द डोअर्स ऑफ द कल्याण गेट. बघा, आणि असं एकदम एकदम असं युद्ध चालू झालं त्या टॉर्चेसच्या लाईट मध्ये. ओके. आणि मावळ्यांनी सुद्धा, तानाजीच्या मावळ्यांनी काय केलं, तो कल्याणचा गेट काय केला, उघडला. तानाजी वॉज फायटिंग लाईक अ ब्रेव लायन. आणि तानाजी कसे लढत होते, एखाद्या शूर सिंहासारखे ते लढत होते, असं त्यांनी सांगितलंय. उदयभान अटॅक हिम, बोथ वेअर व्हेरी ब्रेव अँड बॅटल बिटवीन देम वॉज फायर्स. तर बघा, जो उदयभान आहे त्याने सुद्धा अटॅक करायचं अटॅक केलं. कोणावर, तानाजीवर. दोघंही ब्रेव होते, दोघंही शूर होते. मग दोघांची लढाई सुरू झाली आणि कोणी पाठीमागं हटत नव्हतं. ओके. तानाजी शिल्ड वॉज ब्रोकन. मग तेवढ्यात काय झाली, तानाजीची जी ढाल होती, तुम्ही सगळ्यांनी बघितले, तानाजीची ढाल काय होते, तुटते. काय होते, तुटते. सो ही टाईड हिज अप्पर गारमेंट राऊंड हिज डिफेंड हँड टू टू पॅरी उदयभान्स ब्लोज अँड कंटिन्यू द फाईट. मग काय करतात, तानाजी काय करतो की त्याच्या दुसऱ्या हाताला जो काय करतो, शेला गुंडाळतो. आणि शेल्यावर वार झेलत तो काय करतो, लढायला लागतो. इन द एंड बोथ वेर मॉर्टली वाउंडेड अँड फेल फायटिंग. आणि शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी होतात आणि खाली पडतात. ओके. तर बघा, तानाजी वेलर मध्ये काय सांगितले तुम्हाला, तानाजीचा पराक्रम, कसं तानाजी लढले उदयभान सोबत, ते तुम्हाला सांगितले. फर्स्ट त्यांनी काय केलं, तो कडा चढला. ओके. आणि नंतर त्यांनी सांगितलंय की सूर्याजी सुद्धा इकडे कल्याण गेटला वेट करत होता, डोअर ओपन व्हायचा. मग तानाजी चढला वरती आणि तानाजीने काय केलंय, तानाजीने बॅटल सुरू केलं. ओके. तर सगळ्यांना खबर लागली की काहीतरी गडावर होते, कोंढाणावर काहीतरी होते. उदयभानला सुद्धा खबर लागली. मग काय केलं, उदयभानच्या सैनिकांनी तानाजीच्या मावळ्यांवर अटॅक करायला सुरुवात केली. ओके. आणि खूप जोरदार युद्ध सुरू झालं. तानाजीच्या मावळ्यांनी काय केलं, कल्याणचा गेट सुद्धा उघडला. आणि मग ते सुद्धा सैनिक आले आणि सगळे एकत्र युद्ध करायला लागले. ओके. आणि तानाजीने सुद्धा काय केलं, सॉरी, उदयभानने सुद्धा तानाजीवर अटॅक केला. ते दोघेही शूर होते. ओके. खूप युद्ध ते लढत होते एकमेकांसोबत, पण कोणीही पाठी हटत नव्हतं. ओके. नंतर काय झालं, थोड्या वेळाने तानाजीची ढाल तुटली. मग तानाजीने काय केलं, तो शेला असतो तो त्याच्या हाताला गुंडाळला आणि त्याच्याने काय केलं, लढायला सुरुवात केला. ओके. शेवटी एका समयाला काय झालं, एका वेळेला दोघांचा वार एकमेकांवर काय झाला, दोघांना एकमेकांचा वार काय लागला, दोघांचा एकमेकांवर वार केल्यानंतर ते जखमी झाले आणि खाली पडले. ओके. कळालं सगळ्यांना तानाजीने कसं पराक्रम केला.
ओके, त्याच्यानंतर बघा काय झालं आता. द फोर्ट इज कॅप्चर. द फोर्ट इज कॅप्चर बट लायन इज डेड. बघा, गड आला पण सिंह गेला, असं का म्हटलं बघा. विथ द डेट ऑफ तानाजी द मावलाज फाउंड देमसेल्स विदाउट अ लीडर अँड बिगॅन टू रिट्रीट. बघा, तर आता तानाजी पडला. तानाजी खाली मृत्यू होऊन मरण होऊन पडला हे बघून सगळे त्यांचे मावळे होते त्यांचा सुद्धा धीर काय झाला, खचला. ओके, त्यांना सुद्धा आता त्यांच्या तानाजीच्या जीवावर सगळे मावळे होते ना. त्यांचा जो लीडर होता तो एकदम, त्याला बघून सगळेजण एकदम त्यांच्यामध्ये जोश आला होता. पण आता जो लीडर होता तोच काय झाला, त्याला जखमी झाला आणि तो खाली पडला. ते बघून सगळेजण काय झाले, खचले. By then, Suryaji and his men had arrived on the scene of the battle. Suryaji was deeply grieved to know that his brother was dead, but he had no time to grieve. He had to continue the fight. He cut off the rope by which the Maulas had climbed the fort. Then he stood in the retreat path of the retreating Maulas and said, don't you see that your father is lying dead here on the battlefield? Are you not ashamed to run away like a bunch of cowards? Turn back and fight. I have blocked your retreat by cutting off the rope by which you climb up. बघा, काय झालं आता. तर सगळेजण सगळ्यांना समजलं की तानाजी मेला. तर सगळेजण पळायला लागले. सगळ्यांना वाटलं आता लीडरच नाही राहिला आपला, तर आपण काय करणार, आपण कुठे. मग सगळेजण घाबरून पळायला लागले. मग तेवढा सूर्याजी येतो. सूर्याजी आणि त्याचे मावळे कल्याण दरवाजांमधून आतमध्ये येतात. ओके, मग आपला जो भाऊ आहे तो पडलेला बघून सूर्याजीला दुःख होतं. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, ती कशाची होती, वेळ लढायची होती असं सूर्याजीने ठरवलं. मग सूर्याजीने काय केलं, जो कड्यावर चढण्यासाठी त्यांनी दोर बांधलेला होता ना झाडाला, तो कापून टाकला. का कापून टाकला, कारण जे सगळे मावळे होते ते पडायला लागले होते. ओके, तिथून पळून जात होते, म्हणून त्यांनी काय केलं, तो दोर होता तो कापून टाकला. आणि काय म्हणाला सूर्याजी सगळ्यांना, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही काय करताय, भागूभाई सारखे पळतायत. मागे फिरा आणि मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय आणि कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. बघा त्यांनी काय म्हटलंय, बघा सूर्याजीने काय म्हटलंय, तुमचा इथे जो लीडर आहे, तुमचा जो बाप आहे, तो इथे पडलाय मृत्यू होऊन, मरून. तर तुम्ही इथून पळून जाताय. मागे फिरा आणि शत्रू सोबत लढा. मी तुमचा कड्यावरचा दोर काय कराय, कापून टाकलाय. आता तुम्हाला जर जायचं असेल तर कड्यावरून उडी मारा आणि मरा, नाहीतर शत्रू सोबत काय करा, लढाई करा, असं त्यांनी म्हटलंय. सो द मावलास रिटर्न टू द फाईट अँड अटॅक द एनिमी. द फायर्स बॅटल रेज. The Maulas ultimately the fort conquer the fort, but in the process had lost their brave and lion-hearted leader Tanaji. बघा, तर सगळे मावळे मागे फिरले आणि खूप लढाई झाली. मावळ्यांनी काय केलं, मावळ्यांनी सगळ्या शत्रूंना काय केलं, फाईट, त्यांच्यासोबत फाईट केलं. ओके, आणि जो गड आहे तो कोणाकडे आला, मावळ्यांकडे आला. पण त्यांचा जो लायन होता, तानाजी सारखा शूर जो लीडर होता, तो काय गेला, मेला. जिजामाता and शिवाजी महाराज heard the news. They were struck with grief. शिवाजी महाराज express his sorrow in a single sentence. The fort is won but lion is dead. बघा, तसं जिजामाता आणि शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली की तानाजी आता नाही राहिलेत. त्यांना खूप दुःख झालं. पण हे दुःख त्यांनी शिवाजी महाराजांनी दुःख सांगताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की गड आला पण सिंह गेला. So Kondana becomes Sinhagad in memory of great warrior who gave his life to recapture it. This event took place in 1670. Later on, Shivaji Raje personally went to Umarte and performed the wedding of Raiba. बघा, तर अशा प्रकारे कोंढाण्याचं नाव काय झालं, सिंहगड म्हणून झालं. आणि हा जो सगळा ही सगळी घटना कधी झाली, 1670 मध्ये झाली. आणि याच्यानंतर शिवाजी राजे स्वतःहून कुठे गेले, स्वतः उंबरठे गावी गेले आणि रायबाचं लग्न केले. कळालं सगळ्यांना.
सगळ्यांना लेसन कळाला? ओके, चला आता क्वेश्चन आन्सर्स बघूया. फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक. ओके, सर्कल द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन काय? तानाजी वॉज द रेसिडेंट ऑफ हिज प्लेस ऑफ दिस प्लेस. तानाजी वॉज द रेसिडेंट ऑफ दिस प्लेस. महड, चिपळूण, उमरटे, रत्नागिरी. तानाजी कोकणातले कुठल्या गावात राहत होता? कोण सांगणार मला? सांगा, कुठे राहत होता तानाजी? ओके, तन्मय सांग. उमरटे. उमरटे, व्हेरी गुड. नेक्स्ट, उदयभान अपॉइंटेड बाय जयसिंग was the chief of the dash fort. उदयभान अपॉइंटेड बाय जयसिंग was the chief of the dash fort. तर जयसिंगनी नेमलेला जो उदयभान आहे तो कुठल्या किल्ल्याचा किल्लेदार होता? पुरंदर, कोंडाणा, रायगड, प्रतापगड. साची सांग. साची. हा, जो उदयभान आहे तो कुठल्या फोर्टचा चीफ होता? पुरंदर, कोंडाणा, रायगड, प्रतापगड. ऑप्शन रिटर्न बोला. पुरंदर, कोंडाणा, रायगड, प्रतापगड. कुठल्या किल्ल्याचा आता आपण बघितलं? कुठला किल्ला तानाजीने हे केला? कोंडाणा. कोंडाणा, येस. तर कुठल्या फोर्टचा चीफ होता उदयभान? कोंडाणा. ओके, नेक्स्ट, द नेम ऑफ द तानाजी ब्रदर वॉज. तानाजीच्या भावाचं नाव काय होतं? कोण सांगणार? रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी. साहिल सांग. सूर्याजी. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, आन्सर इन वन सेंटेन्स. In whose hands was the कोंडाणा फोर्ट. कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? कोण सांगणार? इन whose hand was कोंडाणा फोर्ट. ओके, तन्मय सांग. The Kondana fort was in the hands of the Mughals. Yes, the कोंडाणा fort was hands in मुघल. ओके, मुघलांच्या ताब्यात होता. नेक्स्ट, व्हॉट डिड जिजामाता से टू शिवाजी अबाउट कोंडाणा. कोंडाणा बद्दल शिवाजी महाराजांना जिजामाता काय म्हणाल्या? कोण सांगणार? साहिल सांग. Jijamata said that we should capture the Kondana. Okay, she said it is not Shubha, it is not safe to leave the strong Kondana fort in enemy hands. You must recapture it. Okay, this line said Jijamata to Shivaji about Kondana. Okay, next, who took charge of companion of Kondana. कोंडाण्याची कामगिरी कोणी हातात घेतली? साची सांग. टीचर तानाजी. तानाजी मालसुरे, व्हेरी गुड. तानाजी मालसुरे took a charge of companion of कोंडाणा. Okay, next, write the answer in 2 or 3 sentences. What did Shivaji say on receiving the invitation for शेलार मामा. शिवाजी महाराजांनी काय म्हटलं जेव्हा शेलार मामानी इन्व्हिटेशन दिलं रायबाच्या लग्नाचं? कोण सांगणार मला? काय म्हटलं शिवाजी महाराजांनी शेलार मामाला? ओके, तन्मय सांग. On receiving the invitation
From Shelar Mama, Shivaji said, I am sorry as I shall not be available to unable to attend. I have decided to lead a Companion. companion for the companion for the recapture of Kondana. Okay, very good. तर बघा, on receiving invitation for Shelar Mama, Shivaji said, Shelar Mama, you go back and celebrate the wedding. I am sorry, I shall be unable to attend. I have decided to lead a companion for the recapture of Kundana. Okay, next. What did Suryaji say to retreating Mawlas? सूर्याजीने काय म्हटलं जेव्हा मावळे पळून जात होते? कोण सांगणार मला? साहिल सांग. सूर्याजीने काय म्हटलं जेव्हा Suryaji said that your father is lying dead on the battlefield and you are running away. And he cuts off the rope and says, are you not ashamed that you are running away like bunch of crowds? कावड. And fight with the Mughals or jump from the fort and die. ओके, व्हेरी गुड. तर काय म्हटलं होतं सूर्याजीनी की तुमचा बाप इथे पडलेला आहे आणि तुम्ही पळून जाताय. मी तुमचा कड्यावरचा दोर काय करून टाकलाय? कापून टाकलाय. आणि तुम्हाला जायचं असेल तर उड्या मारून मरा, नाहीतर शत्रू सोबत लढा. ओके, सगळ्यांना कळाले क्वेश्चन आन्सर? तुम्हाला होमवर्क मध्ये एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे नोटबुक मध्ये. ओके, कळालं सगळ्यांना? लेसन कम्प्लीट झालेलं आहे. क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण बघितलेले आहेत. ओके, आणि ते क्वेश्चन आन्सर तुम्हाला काय करायचे? होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. ओके, आणि आता नेक्स्ट क्लासमध्ये आफ्टर दिवाळी आपण नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, Bye, miss. बाय. Bye, bye, teacher. बाय. चला क्लास Bye, क्लोज bye, करा. miss. बाय.